आपण कशी आपली तारीख बदलू शकणार आहोत? अगं पॉसिबलच नाहीये तारा. तारा, एवढी पब्लिसिटी झाली आहे शोची, सगळीकडे तुझे होर्डिंग्स लागलेत, तुला येतानाही दिसले असतील, दिसले ना? विचार कर बेटा, शोचे सगळे तिकीट्स विकले गेलेत, पूर्ण सोल्ड आउट आहे तुझा कॉन्सर्ट. आणि केवढी मोठमोठी माणसं येणार आहेत कार्यक्रमाला, तुला माहितीये तुला कोण कोण येणार आहेत? हा अगं, एवढी मोठी माणसं वेळ काढून येणार आहेत. आणि ते सोड, सगळे तिकीट विकले गेलेत. आणि जर या तिकिटाचे पैसे परत देण्याची वेळ आपल्यावर आली ना तारा, तर हे घरदार सगळं विकावं लागेल. कळतंय का तुला? मम्मा कळतंय मला सगळं, पण प्लीज आय रिक्वेस्ट यू, प्लीज प्लीज रिक्वेस्ट करते, प्लीज काहीतरी कर यार मम्मा. शक्य नाही, अजिबात शक्य नाहीये तारा. शोची तारीख अजिबात बदलणार नाहीये. मग तुला फिल्म सोडून द्यावी लागली ना तरी चालेल, पण आपल्या कार्यक्रमाची तारीख बदलणार नाही. आणि ही काळ्या दगडावरची रेष आहे. तुम्ही भांडू नका दोघे, आपण काहीतरी मार्ग काढूया. तारा, मी बोलू का तुझ्या प्रोड्युसरशी? मला ना असं वाटतं मी चूक केली हे सांगून की मी गायला रेडी होते, म्हणून मी तयारच नाही व्हायला पाहिजे होतं. हो, तू तयार झालीस स्वतःहून? तू नाही ऐकणारस ना? मग आता मी पण माझ्याच मनाचं करणार. मी नाही करणार शो. तारा, सॉरी, मी तिला सांगतो. प्लीज. अगं तारा, ॲक्च्युली मला आपल्या कंपनीत काम न करता येणं हीच माझी शिक्षा आहे आणि मी माझ्या चुकीची शिक्षा भोगते. पण राजकुमार दादाचं काय? राजकुमारचं काय आता? म्हणजे राजकुमार दादा जरी दाखवत असला की तो बदललाय, पण तो बदललाय याची खात्री कशावरून होईल डॅड? मुळात तू का बोलतेस त्याच्याबद्दल? तो सुधारायचा प्रयत्न करतोय, त्याला शांतपणे करू दे. अच्छा, तुला आवडत नाहीये का ते? तसं नाहीये मॉम, मला अमृता वहिनीची काळजी वाटते. म्हणजे आता त्या आई होणार आहे, घरात एक नवीन पाहुणा येईल, तो आपल्या सगळ्यांसाठी स्पेशल असणार आहे. आणि अशा चांगल्या प्रसंगी जर राजकुमार दादा परत चुकीच्या संगतीत अडकला आणि अजून आणखी काही चुकीचं का, म्हणजे असं का वाटतंय तुला? कारण मी पाहिलंय, मी राजकुमार दादाला एका माणसाशी बोलताना पाहिलं, तो गुंडासारखा दिसत होता. आणि राजकुमार दादा खूप चिडून बोलत होता त्याच्याशी, दोघांमध्ये खूप वाद झाले. आणि तेव्हा राजकुमार दादाला बघून मला पूर्वीचा दादा दिसला त्याच्यात, म्हणून थोडी काळजी वाटली. ऐश्वर्या, तू उगीच टेन्शन घेऊ नकोस. अगं, राजकुमार आता एका गॅरेजचा मालक आहे आणि गॅरेजमध्ये काही सगळेच सुटाबुटातले लोक येत नाहीत. कोणीतरी सुटाबुटात येतं, कोणीतरी फाटक्या कपड्यात येतं. आणि प्रत्येक गिऱ्हाईकाशी बोलण्याची पद्धत वेगळी असते. कोणाशी गोड बोलून काम काढावं लागतं, कोणाला 4 शब्द सुनावून काम काढावं लागतं. अगं, शेवटी तो त्याच्या धंद्याचा एक भागच आहे ना. एक्झॅक्टली. ज्याला जी भाषा कळते त्या भाषेत त्याच्याशी बोलावं लागतं. आणि तुझ्याशी मी तुला कळेल या भाषेत बोलते बरं का. म्हणजे आधी सुद्धा तुला सांगितलंय की तो प्रयत्न करतोय ना सुधारायचा, मग त्याला प्रयत्न करू दे. तू मध्ये लुडबुड करायची नाहीस, ओके? आणि जमलं तर काहीतरी शिक त्याच्याकडून. नाही म्हणजे तू स्वतःमध्ये जो बदल घडवायचा प्रयत्न करतेयस त्यात कदाचित मदतच होईल तुला. शुअर डॅड, पण मला फक्त अमृता वहिनी आणि येणाऱ्या बाळाची काळजी वाटत होती, म्हणून मी बोलले. नाही, त्यांची काळजी घ्यायला बाळाचे आजी आजोबा आहेत. तू नको टेन्शन घेऊस. आणि तुझं जर का बोलून झालं असेल तर निघ आता. एक वेळ राजकुमार सुधारेल, पण ही मुलगी काही सुधारायची नाही. तिलोत्तमा, लहान बाळाला दृष्ट लागू नये म्हणून आपण त्याला तीट लावतो की नाही, तसंच आपल्या येणाऱ्या नातवंडाला आणि आपल्या अख्ख्या घराण्याला दृष्ट लागू नये म्हणून लावलेली तीट आहे ऐश्वर्या, असं समज. कठीण आहे हिचं. हा मालक, एकदा स्टार्टर मारा. बस बस बस, बंद करा. आय शब्बास. मालक, गाडी विकून टाका. झाले दिवस संपले तिचे. किती झाले बोल? 1000. 1000? 50 रुपयाचं काम करून 1000 रुपये कसले घेतोय मर्दा? हे घे. नाही साहेब, नाही. 500 ठेव. नाही साहेब, नाही ठेव. अरे साहेब ऐका ना. चालेल, ठेव. ठेव. एक काम कर. हे तुम्हीच ठेवा.
तुमचं काम फुकटात केलं आपण. हा, फुकटात. जाऊ दे. एक मिनिट, किती झाले? 1000. हे घे तुझे 1000. थँक्यू सर. विकायचं बघा हा गाडी. अरे यार. कोण आहे? हॅलो. अरे सदाशिव टोप्या, कुठे आहे रे तू? हा, एवढे फोन लावतोय, उचलता येत नाही. जड झाला काय तुला फोन? अहो काम असतात मला, मी काय मोकळा नाही. बोला. बिजी मॅन. काय रे, तुला कुठली कामं असतात टोप्या? असतात काम मला. बोला बोला, कामाचं बोला. काम सॉलिड आहे रे, पण ते असं फोनवरती नाही बोलता येणार, रिस्क आहे ना, म्हणून म्हटलं भेट. भेटून ठीक आहे, पण माझी एक कंडिशन आहे. कंडिशन? स्पेलिंग तरी लिहिता येतं का रे कंडिशनचं? चांगलं आहे, पण काय कंडिशन काय तुझी? माझी कंडिशन अशी आहे की भेटण्याची वेळ आणि जागा मी ठरवणार. मंजूर असेल तर या भेटायला. ठीक आहे, तू बोलशील तिथे भेटू, तू सांगशील तेव्हा भेटू. ठेवू फोन? ठेवतो. याचा बोलविता धनी कोणतरी वेगळा दिसतोय. गुरु सापडला की काय याला? कसं करू शकते ही पोरगी माझ्यासोबत असं? काहीच कसं वाटत नाही हिला. ए जयंती, मोठ्या मोठ्या बाता मारल्या होत्यास, काय बोललीस? नाक दाबलं की तोंड उघडतं, बघा मी काय करतेच. हा, काय ते वर्मावर बोट ठेवलंय म्हणे, माझं सिक्रेट आहे, सिक्रेट आहे. कुठला सिक्रेट ग? काय केलंस तू? काय केलंस ताराला परत आणण्यासाठी? काही करू शकलीस? ती पोरगी 5 मिनिट पण थांबली नाही इथं. केलंस तू काही? म्हणत ना, माझंच चुकलं. माझाच हा मूर्खपणा आहे की या असल्या बाईवर विश्वास ठेवला मी. माई ऐका ना, तुम्ही शांत व्हा ना आधी. शांत हो? कशी शांत होऊ? तू बघितलं नाहीस आता काय झालं ते? कशी गेली निघून ती, आणि मला शांत व्हायला लावतेस तू? मला एवढं दीडशाणपणा शिकवतेस ना, त्यापेक्षा तिला समजाव. समजाव तिला की शो 2 दिवसावर आलाय, आणि कशी शांत होऊ मी? माई आपण करूयात ना काहीतरी. तुम्ही नका. काय करणार आहेस तू? आणणार आहेस का तिला आता गेलेली परत? घेऊन ये मग. आपण करूयात ना काहीतरी मिळून. ए दीडशाणे, मला नको अक्कल शिकवूस. मला तर कधी कधी असं वाटतं ना की तू पण ताराला सामील आहेस ना. हा,